आज श्री साई सच्चरित अध्याय श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवतायै नमः, श्री सीतारामचंद्राभ्या नमः, श्री सद्गुरु साईनाथाय नमः, राजाधिराज चक्रवर्ती शांतिसिंहासनस्थ मूर्ती नमो स्वानंद साम्राज्यपती अनन्यगतीय गुरुराज अभेदभक्ती सहज स्थिती उभयभागीय चवर्य वारीती स्वानुभूती सद्यः प्रातीती जया विजिती अत्यादर्य छत्रधारी स्वात्मस्थिती वेत्रधारी शांती सन्वित्ती षडरी मायामोहवृत्ती जेथे न तगती क्षणभरी काय या सभेचा थाट 4-6-18 भाट चिन्मय चांदवा लखलखाट पसरला घनदाट स्वानंद विरक्ती भक्ती शुद्ध ज्ञान श्रवण मनन निधी ध्यासन निजानुसंधान साक्षात्करण अष्टप्रधान सेवारत शांती दांती दिव्यमनी चमकती जयाच्या कंठभूषणीय वेदांतसागर सुधात्रंगिणी मधुरवाणी जयाची झळके जयाची सतेज धार कराया त्या ज्ञानखगाचा प्रहार पाहुणी ज्याचा उद्यत कर कांपे थथर भववृक्ष जय निरंजना अव्यया गुणातीता योगिराया परोपकारार्थ धरिलीस काया उद्धराया दीनजना गताध्येय निरूपण भक्तभावार्थ करोनी पूर्ण पुरवोनी तयाने केलेला पण पटविली खूण मनाची सद्गुरु सदा अवाप्तकाम शिष्य काय पुरवी तत्काम शिष्यांचाच सेवाकाम पुरवुनी निष्काम तो करी भाव्य अर्पिता फुलपान अतिप्रेम्य करील सेव न तेच अर्पिता साभिमान फिरविल मान जाग्यच सच्चित सुखाचे जे साग्र तया बाह्योपचार्य काय आद्र परी ते करिता भावार्थे साद्र सौख्य निर्भर सेविती नेंटपणाचे पांघरुण घेऊनी अज्ञान देती ज्ञान न करिता मर्यादा अतिक्रमण गोड शिकवण ते देती तयांची सेवा करिता भावे सेवक ब्रह्मसायुज्य पावे इतर सर्व साधनीय ठकावे लीन व्हाव्य गुरुसेवे त्या सेवेची लघु कुचराई किंवा तेथलव चतुराई करिता साधक पडेल अपाह्य विश्वास पाह्य पाहिजे शिष्य काय कीजे स्वयेय सद्गुरुसीच लावण्य सोये शिष्यास न ठावे नीच अपाह्य नकळत उपाय गुरु करी गुरुपरी साणिक वदान्य त्रिभुवनीय पाहता नाह्य अनय शरण्याचा परमशरण्य शरण अनन्य होव त्या उपमुव जाता चिंतामणी सिय चिंतामणी दे चिंतितार्थासी गुरु देईल अचिंत्य वस्तुसी परमाश्चर्यस्य निज भक्ता तुळव जाता कल्पतरुसी तोंड तो पुरवी कल्पितार्थासी देईल निर्विकल्प स्थितीसी अकल्पितेसी गुरुराय कामधेनु कामिलेय पूर्वी गुरुधेनुची तिहून थोरवी अचिंत्यदानिया एसी ही पदवी कोण मिरवी तिजविण आता श्रोतया हेची विज्ञप्ती सांगेन म्हणितले गताध्यात्य ब्रह्मार्थिया ब्रह्मज्ञानप्राप्ती कथासंगती अवधारा ब्रह्मज्ञानाचा आले अभोक्ता बाबा कैसी करीती तृप्ता कैसे उपदेशिती निजभक्ता त्या परमार्था परिसाजी संत नित्याचे निष्काम सकळ परिपूर्ण अवाप्तकाम परिभक्त अत्यंत सकाम अतृप्तकाम सर्वदा कुणी मागे पुत्रसंतती कुणी अखंड राज्यसंपत्ती कुणी मागे भावभक्ती भवनिर्मुक्ती एकादा ऐसाची एक भक्त भावार्थी परिनिमग्न धनसंचयार्थी ऐकुनी बाबांची उदान कीर्ती दर्शनात उदेली घर्य उदान संतती संपत्ती दासदासी अपरिमिती दर्शन घ्यावे आले अचेत्य उदार मूर्ती बाबांची बाबा मोठे ब्रह्मज्ञानी साधू संत मुकुटमनी मस्तक ठेवुव त्यांचे चरणीय अगाध करणी जयांची नाही आपुल्यास दुजी वाण आपण मागुव ब्रह्मज्ञान सहजीय जाहल्या हेय साधन मग मी धन्य होईन मग तया तन्मित्र म्हणणे सोप्या नाह्य ब्रह्म जाणणेय ते तुझसम लोभियाबिणेय प्रकट होणे दुर्घट द्रव्यदारासुतांपरती ठावी न जया सुखोत्पत्ती तयासी ब्रह्म ही केवळ भराती कैंचीय विश्रांती देईल क्षीण होता इंद्रिय शक्ती जगात कोणी मान न देती तय रिकामटेकडे उगाच बैसती सुतकांती ती ब्रह्माचे तैसी ही तुझी ब्रह्मजिज्ञासा चिकट हातींचा न सुटता पैसा कोणी न हा तुझा विसा पुरविल ऐसा मिळेल असो ऐसी आस्था मनीय ब्रह्मार्थी निघाला शिर्डी लागोनी परत भाड्याचा टांधा करोनी साईचणीय पातला घेतलेय साईंचे दर्शन केलेय तया पाय्य नामन साई मग वदती मधुर वाचन श्रोता श्रवण तेय कीजे हा साई कथाकल्पत रू अवधान पयः पाण्या साद्रू जन जन वाडे श्रोतया आद्रू प्रसवेल फलभरू तनु तनु रसभाव्य सर्वांगीय
भरेल सुगंधपुष्पीय तो फुलेल, मधुर फलभार्य तो लवेल, इच्छा पुरेल भोगत्यांची. म्हणे तो, बाबा ब्रह्म दाखवा, हे चालव धरुनी. जीवा जन म्हणती शिर्डीकर बाबा, ब्रह्म दाविती अविलंब्य. म्हणून इतका दूर आलो, मार्ग कंठिता फार श्रमलो, तरी ते अब्रह्म जरी लादलो. कृतकृत्य झालो म्हणेन. बाबा वदती, न करे चिंता, ब्रह्म दावीन. रोकडे आता, येथे न उधारीची वार्ता, तुझसम पुसताची दुर्लभ. मागती बहुत धन समदा, निवारा म्हणती रोग आपदा, मागती लौकिक मान राज्यपदा, सौख्य सदा मागती. केवळ ऐहिक सुखा लागुनी, जन शिरडीस येती. धानमुनी लागती मज फकीराचे भजनीय, ब्रह्म कोणीही न मागती. तैशियांचा मज सुकाळ, तुझसारिख्यांचाच दुकाळ, ब्रह्मजिज्ञासूंचा मी भूकाळ. पर्वकाळ हा मजला, जया ब्रह्मवस्तू भिण्य, रविशींचे नियत चालणेय, नियमेय उगवण्या नियमेय मावळणेय, प्रकाश चांदण्या नेमस्त. ग्रीष्म वसंतादी ऋतुकाळ, इंद्रादी देव लोकपाळ, नेमेय करीती जो प्रजा प्रतिपाळ. त्या सर्वा मूळ हेय ब्रह्म, म्हणून शरीरविस्त्रस्नाध्य, सुधी ब्रह्मपुरुषार्थ. साधी त्याविण पुनरावर्तन निरवधी, लागेल अबाधित पाठीसी. ते हेय ब्रह्म जाणल्याविण, होईल जरी शरीरपतन, पिच्छा पुरविल संसार बंधन, पुनर्जनन चुकेना. ब्रह्मची काय मी तुझ सागळेय, दावितो अपहा ब्रह्मगुंडाळेय. जे तुझ नखशिखांत वेंटाळे, ते मी आगळे ओकलितो, काय ती सुधा मधुर वाणी. केवलाद्वैत सुखाची खाणी, संशय दुलारूढ जे प्राणी, तदुद्धरणीय समर्थ. आपातरमणी सुखप्रलोभनीय, गुंतले जे दिवसरजनी, तयांसही बाबांची वचनसरणी, विहिताचणीय प्रस्थापी. चिंतामणी प्रसन्न होता, लौकिक सौख्य चढेल हाता, लादेल स्वर्गसंपत्तिमत्ता, महेंद्र होता प्रसन्न. याहुनी गुरुची अलौकिकता, गुरुस्मान नाह्य दाता, दुर्लभ ब्रह्म दावीतील भक्ता, सुप्रसन्नता पावलिया. तया गोड कथेच्या श्रवणेय, होईल संसार दुःखा विसरणेय. ब्रह्मार्थियांसी कैस्या शिकविणेय, तेही जाणणेय बाबांही. असो मग त्या बैसविले, क्षणैकन्य व्यवसाय त्या गुंतविले, जणू त्या प्रश्नाचे भांची हरपले, ऐसे दाविले तयाला. मग बाबांनी काय केले, मुलास एका निकट बोलाविले, जा म्हणती सत्वर वहिले, दे नंदूला निरोप किय. 5 रुपये उसनवारी, बाबांसाहे निकट भारी, हातुसने क्षणभरी, दे दे झडकरी म्हण त्याला. मुलगा गेला नंदूचे घरा, कुलूप होते तयाचे द्वारा, येऊनी तात्काळ माघारा, समाचारा निवेदिलेय. बाबा म्हणती जा, पर तो नी असेल घर्य बाळा, वाणी तोच निरोप त्यातेय देऊनी, रुपये घेऊनी येय जा. व्यर्थ गेली ही फेरी, बाळाही तेव्हा नवता घरीय, मुलगा घडली जे जे परी, सादर करी. बाबांसी आणखी एका दोघांठाईय, बाबा धाडीती तया लवला ही, थकला हेलपाटी आपाह्य, कपर्दिक कान्ह्य लाना. नंदू अथवा बाळा वाणी, एकही. ते वेळीय, घर्य न कोणी, बाबांसी जाण पूर्णपणीय, अंतर्जनानी महाराज. चालते अबोलते अब्रह्मसाई, 5 रुपयांचा डेलकाई, परी त्या ब्रह्मार्थी आपाह्य, हे नवलाई मांडिली. पाहुणा येता घरा, तयाची या पाहुणचारा, केले अजय मिष्टान वा शिरा, भोगही इतरा लाधेतो. तैसाहा ब्रह्मभोक्ता, करून या पुढारा निमित्ता, महाराज उपदेशिती भक्ता. कल्याणार्थ सकळांच्या 50 + 2 रुपये नोटांचे पुडकेय होतेय. त्या ब्रह्मार्थियाचे खिशांत ते थे, साईनाथ्य जाणिलेय. हे काय त्या ब्रह्मार्थिया न कळे, नवते काय तयास डोळे, खिशांत असता नोटांचे भेंड डोळेय. विकल्पगोळ्या नाडला, सायस 5 रुपये उधार, आणि त्याही घटकाभर, त्याही द्यावया नाही धीर, ब्रह्मसाक्षात्कार मागो ये. साई महाराज सत्यवचनी, रकमही लहान, हातुसनी, देवनी पहाव्या येतांच, निय विकल्प येऊनी आदळे. 5 रुपयांची कथा ती काय, परी ते द्यावया जीव. न होय, एवढी जया लाववे न सोय. लोभ स्वयमेवतो जन्मे, इतर कोणी भाळा बोळा, जयाला बाबांचा खरा जेव्हाळा, उसनवारीचा तो सोहळा. उघड्या डोळा बघताना, ब्रह्मार्था जो इतुका तानेला,
त्याला हा प्रश्न नसेल का उकलला, ऐसे न यत्किंचित वाटे मजला, परी. तो ग्रासिला, धनमोह्य स्वस्थ बैसाव्या तेही नाही, सुटली परत जाण्याची घाई. तो म्हणे अहो बाबासाई, ब्रह्म, ठाय्य पाडाक्य. बाबा म्हणती, बैसल्या, ठाय्य, ब्रह्म दावाव्या येच उपाय, केले येथवर उपाय पाही, कळले नाहीच का तुम्हा? ब्रह्मालाग्य पंचप्राण, पंचपंचेंद्रिय ज्ञान, अहंकार बुद्धिमन, लागती समर्पण करावया. ब्रह्मज्ञानाचा मार्ग बेक्ट, सुलभ न सर्व सरसकट, उदयकाल होता ते अप्रकट, लाभे अवचट सभाग्या. हिरण्यगर्भपदापर्यंत सर्व उत्कर्षी जो विरक्त, तोची ब्रह्मविद्येसी अधिकृत, अनासक्त इतरत्र, अंगीय विरक्ती न लवलेश, ऐशियासी. ब्रह्मतत्वोपदेश, कुणीही जरी केला अशेष, काय त्या यश येईल? अबाधित ब्रह्मबोध न, उत्तमाधिकार्या ग्रहण, परी मध्यमाधिकारी जन, परंपरे आधीन, सर्वदा, एका, विहंगममार्ग सेवन, दुजिया परंपरा, सोपा न, परी या अनधिकार्या लागू न, वावगाशीन ब्रह्माचा, एका, आत्मविवेकावांचू न, नाह्य निरतिशय प्राप्तिसाध न, या जरी सत्य वेदांतवचन, ते काय आधीन सर्वांच्या, अभ्यास आणि श्रमरोग डेक, करू लागते हाडांची काडेय, ताई ते गुरुकृपौजिये डेय, हातीय चाधे हळूहळू. मी एक ईश्वर मी नियता, हिरण्यगर्भा जय चाधे अहंता, स्वरूपीय पडे विस्मरणता. प्रादुर्भूतता, विश्वाची. ब्रह्मांस्मिती होता, ज्ञान, ज्ञाता होय स्वरूपीय. लीन, तयच विश्वाभास विसर्जन, श्रुती गर्जन करीते किय, होता. स्वप्नबोधोत्पत्ती, ब्रह्माकारांत करणवृत्ती, ब्रह्माग्नींत विश्वाची आहुती, होते. विभूती सृष्टीची, जीवांचीही हेच स्थिती, होते जेव्हा भ्रमनिवृत्ती. रज्जू, किरण आणि शुक्ती, आभासा मुकती तात्काळ. शुक्तज्ञान तेच रजतभान, रजतज्ञान त्यांची शुक्तिज्ञान, भ्रमनिवृत्तिकालिय रौप्यावसा न, शुक्तिका विज्ञान निर्भेळ. अन्योन्य मोहाचे हे लक्षण, ज्ञानदीपाचे करा उजळणं, अज्ञान मला. करा क्षाल न, निर्दाळणतय, प्रतिभासा, जन्म, मृत्यूचा नसता, बंध, असता, किमर्थ, मोक्षनिर्बद्ध, वेदांता आम्हा काय संबद्ध, मग हा प्रबंध कायसा? आहे मी बध व्हावे निर्मुक्त, ऐसा जो दृढनिश्चय आसक्त, तोच येथील. अधिकारी फक्त, न युक्त, अत्यज्ञ व तज्ज्ञ, बद्धची नाह्य केची, मुक्ती, हे तोण आहे वस्तुस्थिती, बद्धमुक्तता गुणसंगातीय, आहे प्रतीती, अवघिया. द्वितीयाचा अभाव जेथ हे, बांधी सोडी कवण कवणातेय, कोणीही न. बधा वा मुक्ततेत हे, द्वैत, अद्वैत्य गेलिया, दीनरजनी हे, प्रकार, उत्पादी काय दिनक्र, हा तोंड दृग्दोष व्यवहार, दिवाकर अलिप्त. मी एक करता मी एक भोगता, हा अभिमान धरुनी चेतता. स्वर्ग नरक, सुखासुख अनुभविता, वासनासक्तता वाढते. आत्मा नित्य पुराण शाश्वत, जन्मनाशादी विकार, वर्जित. ओंकाराक्षर प्रतिकवत, अनाद्यनंत संतत. जो जयाची शरीरमात्रात्मदृष्टी, स्वय निराळा निराळी सृष्टी, तयास आत्मज्ञानाची कष्टीय, परामृष्टी लाधेना. वाण्यादी सर्वेंद्रियांचा लय करा, मनीय, वा कृतनिश्चय, त्या मनाचा कराक्षय, घ्या वाठाय बुद्धीचा. प्रकाशस्वरूप जे ज्ञानबुद्धधी, मनासी तेथे लावा समाधी, मनास सर्वेंद्रिय समृद्धी, एका स्वाधीन बुद्धीच्या. घटासी आद्यकारण माती, इंद्रिया बुद्धी तैशाच रीती, ते तयांची नित्यस्थिती, एसी हे व्याप बुद्धीची. बुद्धी निजव्यापकपण्य, व्यापी मनादी सकल. करण्य, बुद्धीस महतत्वीय. निरविण्य, महत समर्पण्य आत्मतव्य. ऐसाच करिता समाहार, होय. आत्मस्वरूप निर्धार, मग रजत मृगजल, सर्पाकार, दृग्विकार केवळ ते. तो हा शेष, विशेषरहित, जन्मापक्षयविवर्जित, यदृशनिन्विन नाह्य, स्वहित, साधू, सतत बोलती, कार्यमात्र आहे कारण, आत्मा स्वयंभू निष्कारण. पुरापी नवहा, पुराण, बुद्धिहीन स्वभाव्य, आकाशवत, अविच्छिन्न, जन्मविनाश विलक्षण. ओम प्रणव जयाचे आलंबन, निरालंबन निष्कल. जो परब्रह्मतेय ज्ञातव्य, अपर ब्रह्मतेय प्राप्तव्य, ओम तत्प्रतीक. ध्यातव्य, उपासितव्य सर्वदा, सर्व वेदांचे जे सार,
प्रणवस्वरूप तोच कार, त्याचा सार्थ जो निर्धार, तोच विचार महावाक्याचा. वेद स्वय जय प्रतिपादिती, जय अतिप्रयत्न्य जन संपादिती, यदर्थ ब्रह्मचर्याचरीती, ओम पद म्हणती तयासी. असो तया पदाचा आक्रम, करू जाता जरी दुर्गम, तरी ते अभ्यासिया सुगम, होता परम गुरुकृपा. इंद्रियां माजील जिय स्थूल परम, तेथुनी धरिता अनुक्रम, आदरिता सूक्ष्मतात्म्यक्रम, साध्या विश्रम साधका. ते हे ओम शब्दवाचे अक्षर, सकळ तपाचे जय सार, उच्चार मात्रे स्फुरे अर्थसार, साक्षात्कार आवर्तन्य, अविपरिलुप्त चैतन्य, वृद्धिक्षयविकार शून्य, ऐसा आत्मा जाणील तो धन्य. भक्त अनन्य सद्गुरूचा, अध्यात्म अधिभूत, अधिदैव, त्रिवेद तापिय तापले जे, सदैव, ते कैंचे भोगिती हे सुदैव, वैभव हे एक संतांचे. अविद्येपोटी उपजे संस्कृती, त्यापासून वाव्या निवृत्ती, साधन जेय. ब्रह्मात्मैकत्ववृत्ती, तयाची प्राप्ती ठाय्य. विषयकल्पनाशून्य स्थिती, अहं ब्रह्मास्मिती, वृत्ती. या महावाक्याची या आवृत्ती, बुद्धिप्रवृत्ती होईल. जय. गुरुवचनशास्त्र प्रतीती, अंतर्बाह्य करणवृत्ती, मनास उपरमा पावती, आत्मसंवित्ती लाभे तय. तयत सम्यक्दर्शन प्राप्ती, विषयार्थादी जड निवृत्ती तुटे. अविद्यादी हृदयग्रथी, होय अव्यक्तीय प्रविष्ट, कवडशांतील अतिसूक्ष्म कण, तयाहूनही सूक्ष्म प्रमाण, तया अणुहूनही अणियान, आत्मानुमान निर्धार. मोठ्यात मोठ्या ब्रह्मांड जाण, त्याहूनही आत्मा महिमा न परी. हे सर्व सापेक्ष प्रमाण, आत्मा प्रमाणातीत तो, सूक्ष्मत्वेय अणोरणीया न, महत्वेय महत्परिमाणवान, एव नामरूपादी केवळ उपाधी जाण, आत्मा परिपूर्ण निरुपाधिक. आत्म्यास ना जन्म ना मरण, नाह्य तयासी मूल कारण. आज नित्य शाश्वत पुराण, सहज निर्धारण दुर्गम. कार प्रतीक जेय ब्रह्म, तेच त्याचे स्वरूप परम, आगमनिगमांसही दुर्गम. तेय काय सुगम सर्वत्र, जया निर्धारिता वेद थकले, तपस्वी वनवासी झाले, उपनिषदीय हात टेंकिले, कोणा न झाले निदान. पावाव्या आत्मस्वरूपाची या ठावा, अभेददर्शी आचार्याची वाव्हा, तदितरांचा कोण केव्हा, विघावा न तेथे तार्किका. केवळ तार्किका न तेथे थारा, भ्रमावर्ती फिरेल गरगरा. आगम आचार्याविनेत्रा, स्थिरावेना तत्वबुद्धी, स्वबुद्धी कल्पनेचे अनंत तारे. न चुकविती लखचौऱ्यांश फेरे, आगम आचार्यदू एकची पुरे. मग तमनुरे लवलेश, इतरा न साधे जे बहुसायास्य, तेच साधील तो अल्पायास्य, जो दृढ धरी त्या सद्गुरूचे कासे, तया प्रकाशे सद्विद्या सकार्य. अविद्या जेत स रे, सच्चिदानंद स्वरूप, स्थिरे, स्वस्वरूप स्थिती, अवत रे, मोक्ष दुसर्या नाम त्या. हेच जीवाचे अत्यंत अभिष्ट, यदर्थ करीती बहुत कष्ट, जे निरंतर ब्रह्मयोगनिष्ठ, अंतर्निष्ठ सर्वदा, स्वरूपीय होता चंचळ, उठे विषयांची खळबळ, झालिया स्वरूपीय निश्चळ. येई विकळता विषयांत्य, स्वरूपीय जो विमुख, विषय तया सदा सन्मुख, तोच होता स्वरूपोन्मुख, विषय मुख फिरविती. मोक्षमात्राची चिच्छा करी, अन्यार्थी निरीच्छ अभ्यंतरीय, इहपरत्रार्थ तृष्णालेश नद्धरी, तोच अधिकारी मोक्षाचा. यांतील जो एका लक्षणे उणा, मुमुक्षु नव्हे तो स्पष्ट जाणा, तो केवळ मुमुक्षुचा बहाणा, जैसा काणा देखणा. अहंकार गळाल्याविन, न होता लोभाचे निर्मूलन, न होता मन निर्वासन, ब्रह्मज्ञान ठसेना. देहात्मबुद्धी हेच भ्राती, बंधासी कारण आसक्ती, सोडा विषयकल्पना. स्फूर्ती, ब्रह्मप्राप्ती हाती ये, निर्विशेष परब्रह्म, साक्षात्कार. ये कठीण कर्म, सविशेष निरूपण हेंची वर्म, हाची धर्म धीमंदा. आत्मागुण सर्वांभूतीय, ये तत्व जाणती वेदाती, तरी यावी सर्वत्र अनुभूती, एसी प्रतीती कैसेनी. आद्य लागे चित्तशुद्धधी, वरी सूक्ष्म कुशाग्रबुद्धधी, तेवांच प्राक्टे हा त्रिशुद्धधी, कृपा समृद्धी स्वयमेव. आत्मा नित्य अविकृत, आत्मविद तो शोकरहित, तोच धैर्यवंत धीमत, भवनिर्मुक्त तो सदा. येथ न चले प्रवचनयुक्ती, किंवा ग्रंथार्थ धारणाशक्ती, अथवा वेदश्रुती व्युत्पत्ती, कानीय उपपत्ती लागेना. आत्मा नित्य अविकृत, शरीर अनित्य अनवस्थित, या जाणोनी साधे जो स्वहित, विहिता विहित,
दाक्ष तो आत्मज्ञानी सदा निर्भय, एकी एक अद्वितीय, दुजेपणाचा पुसिला ठाय, शोकात्यय दृढ फळे, आत्मा जरी दुर्विज्ञेय, नातुडे प्रवचनश्रवणे ठाय, केवळ मेधा करील काय, तरीही सुविज्ञे उपाय, जो स्वय सर्वत्र निष्काम, आत्मज्ञान एकमात्र काम, ऐसा जो आत्मया प्रार्थी प्रकाम, तयासची परमलाभ हा. श्रवणादिकाळ्य तोच मी आहेय, ऐसिया अभेददृष्टीय जो पाहे, हेच अनुसंधान जयाचे राहे, आत्मा अनुग्रह्य वरी त्या सदा दुश्चरितासक्त, अशांत आणि असमाहित नाह्य, जयाचे एकाग्रचित्त, तया हा अप्राप ज्ञानिया, श्रुतिस्मृती प्रतिपादित करी जो विहित त्यागी अविहित, जयाचे नित्य समाहित चित्त, आत्मा अंकित तयाचा दुश्चरितापासाव जो व्यर्थ, आचार्य गुरुपदीय जो विंत, फलाची इच्छा जयाची निवृत्त, तयासीच प्राप्त हा आत्मा, न होता विषय निष्काम, न होता केवळ आत्मकाम, न होता सकळ वृत्तीविराम, आत्माराम दुर्गम पाहुनी जिज्ञासूच्या तपा, स्वय आत्म्यास उपजेल कृपा, तयच प्रकटी निजस्वरूपा, गुरुविन सोपा नव्हेच, तरी स्वरूपप्राप्त्यर्थ साधकेय, कराव्य श्रवणम ननादिकेय, अभेदभावानुसंधान निकेय, तरीच सुखे आत्मलाभ, प्रपंच हा अज्ञानमय सारा, अज्ञानमूलक तयाचा पसारा, ज्ञानाविण मोक्षास्थारा, नाही जरा हेय समजा, अनुमान आणि युक्तिप्रभव, हा तो शास्त्राचा अनुभव, प्रपंचनाशींच ज्ञानोद्भव, असंभवन्यथा. महात्मा हो का पापात्मा, जीवात्मा तोच परमात्मा, हे जाणूनी वर्तेल तो महात्मा, अभेदात्मा तो एक, ब्रह्मात्मैकत्व विज्ञान, हेच ज्ञानाचे पर्यवसान झालिया. एकदा आत्मज्ञान, समस्त अज्ञान मावळे, आत्मज्ञान होता पुरेय, अवगंतव्य मग कान्ह्य नूरे, करतलगत वस्तुजात सारेय, साक्षात्कार्य तयासी, आत्मविज्ञानाचे फळ, संसारनिवृत्ती अविकळ, परमानंदप्राप्ती तात्काळ, तया सुकाळ मोक्षाचा, आत्मा सूक्ष्माहून सूक्ष्मतर, महताहुनी महत्तर, हा तोंड सर्वव्यापकता प्रकार, बुद्धिगोचर करावया, तो स्वय सूक्ष्मना महत हलत, तरतमभाव तेथेय, कल्पित, तो तोंड आब्रह्मस्तंपर्यत, परिपुरीत, चराचर्य, ते हे अनिर्वचनीय साथ हलत, बुद्धींत व्हावया सकलित, वाचेन्य करीती मर्यादित, अमर्यादित जय स्वय, केवळ बुद्धिवैभवाचे योग्य, खरेय, वम, हातीय न लागे, साधू सद्गुरु, संतस गेय, सेवानुरागेय तत्प्राप्ती. ब्रह्मनिरूपण काय थोडेय, पोथ्या पुस्तकीय भरल्या रोग डेय, परी सद्गुरु कृपा. जो न घडे, हातीय न चधे कल्पांतीय, नित्य नैमित्तिक कर्माभावीय, शुद्ध संस्कारयुक्त जो मन नाही, तोंडवरी ब्रह्मानुभव पाही, मुळेच कान्ह्य नागवे. ब्रह्म केवळ नित्य, तद्व्यतिरिक्त सर्व अनित्य, दृश्य जाता नाह्य. सातत्य, सत्य सत्य त्रिवाचा, ब्रह्माचा वक्ताही दुर्मिळ, तैसाच दुर्लभ श्रोताही निर्मिळ, वरी प्रेम आणि अनुभवशील, सद्गुरु विरळ लाधाया. ब्रह्म काय वाटेवर पडले, गिरिकंदर्य जे जे दडले, यमनियमिय जे अडकले, गढले ध्यानधारणीय, त्यांनाही न होता गुरुकृपा, येईना जय ब्रह्मरूपा, ते तुझसम या लोभस्वरूपा, आतळे बापा कैसेन्य, जया सुदन द्रव्यासक्ती, तयास ब्रह्मज्ञान प्राप्ती, न घडे कधीही कल्पात्य, गांथ निश्चिती बांधावी, करिता परमार्थ श्रवण, करी विषयांचे चिंतन, आणि प्रपंचाचे निदिध्यासन, मग साक्षात्करणही तैसेंच. मल विक्षेप आणि आवरण, ऐसे त्रिदोषी, अंतःकरण, निष्काम कर्मे अमल, निर्मूल न विक्षेप, क्षालन उपासना, स्वकर्म आणि उपासना करीत परपक्वता येते, कर्त्याचे चेतता, मल विक्षेप निर्मूळ होता, आवरण शेषता राहते. तेय हे सर्वानर्थबीज आवरण, नासुनी जात्य प्रकटता ज्ञान, होता रवी प्रकाशमान, जेव्य निरसन तिमिराच्य, सत्यज्ञानानंतादी लक्षणीय, वर्णिलेजेय, वेदांतविचक्षणीय, तेय ब्रह्म ज्याचा तोच जनीय, होता ज्ञानी विलस्त्य, थोडा अंधार थोड्या चांदण्य, एकला पांथस्थ रानिय चालण्य, बिचकला स्थाणू तस्करभिण्य, लपला तेण्या तेथेच, एकला मी जवळी पैसा, तो तर टपला वाटपाड्या जैसा, आता करावा विचार कैसा, न ये भरवसा जीवाचा.
तोंच दुरुनी दीप येता प्रकटता स्थाणूची यथात्मता विरली तयाची भीतीग्रस्तता कळली ती आभासता चोराची असो आता या प्राप्तासी निवेदिले व्यत्यय श्रोत्यासी पुढील ध्येय श्रेयार्थियासी श्रेय प्रकाशील निजरूप एमाड साईपदीय लोळे वाचेस येईल तैसे अबर रे साईकृपा जय जय चावळे परिसोद भोळे भाविकतेय स्वस्ती श्रीसंत सज्जन प्रेरिते भक्तहेमाडपंत विरचिते श्रीसाई समर्थ सच्चरिते ब्रह्मज्ञानकथन नाम षोडशोऽध्याय संपूर्ण श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु शुभ भावतु।